फक्त एवढंच आहे का प्रशासनाकडे बी एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्यावा. ताई आरोपी सापडते. तुम्ही असं काय म्हणत 100% आरोपी सापडतील. ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसते. पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी. आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसती, पोलीस म्हणलं की चिड बसती अशी त्या नावाची सध्या. बरोबर आहे. तुम्हाला झालंच ना तस. आणि हे जे नाव काय येत आहेत सारखे सारखे, भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भताने, राठोड कोणतरी आहे एक, बरं का. सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत. हेच करुणा मुंडेच्या ह्याच्यात हेच. मग आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कसं काय? त्याची चौकशी करावं. अरे पोलीस आहेत का काय आहेत नेमकं काय? जेवढे पोलीस इन्व्हॉल्व होते त्या केसमध्ये त्यांनीच मारलं. मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना. त्यांनी वर्दी कशाला घातली? मग कशाला घातली वर्दी? ह्यांना ते तपास करायचा नाही तर सगळे हेच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच फाशी द्या. एवढे आरोपी पोलीस आले इथल्या. ज्यानं गाडीच नाही माहिती झाली त्याला मग ज्यानं गाडी नेली त्यानंच मर्डर केलाय म्हणायचं. मग आता गाडी नेली कशी? मला पहिला प्रश्न हा पडतो की बाबा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्याशिवाय त्याला काहीच गाडी माहित कशी? नसतंय. गाडी कशी? गाडीत पैसे होते सगळे असे कागद पसरून टाकलेले होते. अंगठी होती बोटामध्ये ते बी काढून घेतलं. सगळं काढून नेलं. मोबाईल गायब. मोबाईल नाही द्यायचा. मोबाईल नसतं तर अजून तोळ्याचे मोबाईल अंगठी गायब. होते. तोळ्याचे होते अंगठी. हा त्याला छंद असेल अंगठी म्हणते नाही आताच केली होती. कीर्ती नवीन लग्नात केली. ते आमच्या दोघांचे हे झाले त्यावेळेस मी औषध पेले होते. त्या ह्यांनी घरच्यांनी कुणाच पैसे दिले नाहीत. वडिलांनी बी दिले नाहीत आणि त्यांच्या वडिलांनी बी दिले. तर त्यांनी गपचूप अंगठी मोडून त्याचे पैसे देऊन माझं दवाखान्याचं बिल सारलं होतं.